राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। सरकारने शेतकऱ्यांना वेड्यात काढले। बीडमध्ये केंद्राचे पथक आले आणि शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून गेले। सरकारची हमी भावाची घोषणाही बोगस। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी लुटले। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले। तांत्रिक त्रुटीमुळे अनुदान अडकले। दिवाळीनंतरही खाते रिकामी। तात्काळ कारवाईची मागणी। सामायिक क्षेत्राची 330 प्रकरणे अजूनही आहेत प्रलंबित। खरीपाने मारले। रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजा पुन्हा सज्ज। अतिवृष्टीने जमीन ओली असली तरी मशागत सुरू। काही भागामध्ये पेरणीच्या कामांना आला वेग। सोयाबीनचा हमी भाव 5328। शेतकऱ्याच्या पदरात फक्त 4000 रुपये। जिल्ह्यातील चित्र। कोल्हापूर कागल आजरा येथे हमीभाव केंद्रे सुरू करण्याचे आदेश। गेल्या हंगामात 1759 क्विंटलची खरेदी। अतिवृष्टीचा फटका। नाफेडची हेक्टरी 16 क्विंटलची खरेदीची मर्यादा। कृषी विभाग ठरवणार धाराशिव जिल्ह्याची उत्पादन मर्यादा। खरेदीपूर्वी कळणार हेक्टरी किती क्विंटलची होणार खरेदी। शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। शासनाकडून सरसकट मदत। 5,46,000 शेतकऱ्यांना 570 कोटीचा निधी झाला मंजूर। शेतकऱ्यांनो KYC करा। 434 कोटीची मदत अडकली। अतिवृष्टीचे नुकसान। शेतकऱ्याची विजेची गरज सौर ऊर्जेतून भागविणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प। घरगुती गॅस ग्राहकांनो, तुम्ही KYC केली का? गॅस कंपनीची मोहीम। उज्ज्वला गॅस ग्राहकांना 8व्या 9व्या रिफिलसाठी दरवर्षी KYC करावी लागणार। अखेर आरक्षणावर शिक्कामोर्तब। आता निवडणूक घोषणेची प्रतीक्षा। जेडपी पंचायत समिती अंतिम मतदार यादी जाहीर। जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना। सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा। 4 हमीभाव केंद्रांना मंजुरी। ई समृद्धी ॲपद्वारे मोबाईलवरून नोंदणी। अवकाळी पावसाने धान पिके उद्ध्वस्त केली। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी। पंजाबमध्ये वृत्तपत्र वितरणात अडथळे। इंडियन न्यूजपेपर सोसायटीकडून चिंता व्यक्त। अतिवृष्टी बाजारभावाचा वार। आता खतांच्या दरवाढीचा घाव। शेतकऱ्यावर तिहेरी आघात। एकेका खताच्या बॅगामध्ये तब्बल 900 रुपयांहून अधिक वाढ। जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार। 43,000 शेतकरी आर्थिक संकटात। कळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। 1187 हेक्टर क्षेत्रातील पिकाचे झाले नुकसान। हरियाणा निवडणुकात चोरी। 25 लाख बनावट मतदार। राहुल गांधींनी काढली याच्या फाईल। मतचोरीचा आणखी एक बॉम्ब। निवडणूक आयोगाने भाजपशी हातमिळवणी केल्याचा पुन्हा होतोय आरोप। ब्राझीलच्या मॉडेलचा हरियाणा मतदार यादीत 22 वेळा आला फोटो। राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2-3 रुपये आणि 6 रुपये देऊन थट्टा केली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मिळायला पाहिजे। सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही, मात्र जे काही केले ते तातडीने द्या, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे। पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट 17,500 रुपये मिळतीलच याची नाही खात्री। सर्व पॅन कार्ड धारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे। निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारावर होणार आहे, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे। इन्शुरन्सचा खोटा क्लेम कराल तर आता होणार कठोर कारवाई। देशभरात वाढलाय सायलेंट किलरचा धोका। मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक होते वाढ। हरियाणा विधानसभा निवडणुकीतील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत? राहुल गांधीच्या आरोपावर निवडणूक आयोगाचा सवाल। पुरावे न्यायालयात सादर करावे। वडील वारले, पती नाही हयात, लाडक्या बहिणी आल्या अडचणीत। 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करा। जिल्ह्यात 11.5 लाख योजनेचे लाभार्थी। कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही। या लाडक्या बहिणीमुळे महायुतीचे 232 आमदार निवडून आले होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून सांगून उपस्थित लाडक्या बहिणींचे कौतुक केले।
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट 2.5 कोटीची सुपारी. जालना पोलिसात तक्रार दाखल. दोघे घेतले ताब्यात. ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलं आहे. हे सत्य आता ते तपासात येईलच, तपास करतीलच. मी याच्यावरती सविस्तर सकाळी 11 वाजता बोलतो. पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग अमकं तमकं ते थोडं ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय. पण बाळ तुला सांगतो, तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास एवढं लक्षात ठेव. ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत, एवढे कच्चे नाहीत. कारण त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आणि पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाहीत. मी माझं जीवनच अर्पण केलं आहे, त्यामुळे असल्या मारायला आणि फारायला आणि भेट नाही मी कोणाला. पण माझ्या समाजाने फक्त शांत राहावं, मी यांची पाठपुरायला खंबीर. जरांगे पाटील म्हणतात की माझ्या हत्येचा खूप मोठा डाव आणि कट होता. ती खूप मोठी साखळी आहे. या नेत्यांचे नाव उद्या पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. प्लास्टिक तांदळाची अफवा हा फक्त पोषक फोर्टिफाईड भात. सरकार जनजागृतीसाठी 2 कोटी 12 लाख खर्च करणार. अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा. 300 कोटीत खरेदी केली 1800 कोटीची जमीन. दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता. मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं. त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्थंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही, कुणी परवानगी दिली कुणी नाही, मी आपल्याला सांगतो. मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही. उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं मी मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे. पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही. मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा, कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय, कसं झालंय, कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले, ते कायदेशीर आहेत का, ते नियमात बसतात का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगितली. कंपनीचा जो पत्ता आहे, कंपनीचा जो पत्ता तो घरचा पत्ता आपल्या असं कळतं सर. अरे बाबा ऐक ना, थांब, तुलाच फार कळतं का? मी स्वतःहून आलोय ना. मी काय सांगतोय, मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका, एवढं तर मी सांगणार. त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय, आणखीन काय म्हणताय, त्याची सगळी शहानिशा करतो ना. कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठल्याही व्यवहारात कुणी
टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे. टॅक्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे. कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये, ह्याच मताचं मी आहे. पत्ता जो आहे घरचा, सर, नाही, त्या नाही, कंपनीचा जो पत्ता आहे, एक मिनिट. तो तुमच्या घरचा पत्ता आहे असं समजा. माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे. समजलं का? मी त्याची सगळी माहिती इथं घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही. मी आता बोललो नसतं तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय. तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही. जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो. परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही. मी कुणाशी चर्चाही केलेली नाही. मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये. मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात. परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही. मी अतिशय संविधानाला मानणारा, घटनेला मानणारा, कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं ह्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे. जमिनीचं